नमस्कार, भारती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। लांजूड गाव हे खामगाव तालुक्यामध्ये येते आणि त्या गावामध्ये ग्रामपंचायतचा कोटीच्या वरती भ्रष्टाचार आहे। त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लांजूड गावचे समाजसेवक राजूभाऊ थेरफार यांनी 3 वेळा उपोषण केलेलं आहे आणि उद्या म्हणजे 6 जानेवारी रोजी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। नेमकं गावचा भ्रष्टाचार आणि काय प्रकरण आहे हे राजूभाऊ थेरफार यांच्याकडून जाणून घेऊ। राजभाऊ, तुमचं भारती न्यूज मध्ये स्वागत आहे। तुम्ही आत्मदहनाचं टोकाचं पाऊल का उचललेलं आहे, सविस्तर सांगा। सर, मी याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये 3 वेळा आमरण उपोषण केलं आणि 2 वेळा आत्मदहनाचे इशारे देऊन सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे 1,03,00,000 रुपयाचा, की मी वारंवार यांना या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे सुद्धा दिले, ऑडिट रिपोर्टच्या नोट्स सुद्धा दिले आणि गावात कुठल्याच प्रकारचं काम न करता येणं आम्ही सीसी बनवल्या, बरोबर। पण ज्या ठिकाणी कामच उपलब्ध नाही तर एमबीसीसी बनवल्या कशा? तर एमबीसीसी बनल्या तर मग काम कुठं आहे? काम जर नाही तर मग पैसा गेला कुठं? म्हणजे आता भ्रष्टाचार झाला। एवढं सिद्ध झाल्यानंतर मी हे दिसून सुद्धा हे लोक त्या कुठल्याच प्रकारची कारवाई करायला मागे पुढे करतात। कारण याच्यामध्ये सर्वात मोठे जबाबदार होतो म्हणजे या पंचायत समिती बीडीओ श्री चंदन शेख राजपूत साहेब आणि इंजिनियर कस्तुरे साहेब आणि मागील पंचवार्षिक जे सरपंच होते 2 माजी सरपंच, गोपाल आत्माराम मानकर आणि कल्पना सुधाकर काळे, आणि विशेष म्हटलं म्हणजे जे ग्रामपंचायत सचिव आहे नितीन मुकुंदे यांनी हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केला तर केला, उलट यांनी त्या प्रोसिडिंग बुक, ग्रामपंचायत जे प्रोसिडिंग बुक असते हे सुद्धा गायब केलं। ते गहाळ झाल्यानंतर तुम्हाला पुरावे ठेवायचं कामच नाही बिघडलं। मी यांना वारंवार ते प्रोसिडिंगची प्रत मागितली तरी ते प्रोसिडिंग द्यायला तयार नाही, भ्रष्टाचार दाखवून सध्या ते तयार नाही। शेवटी मी टोकाचं पाऊल उचललं किंवा मी जर तुम्ही माझ्या कारवाई करत नसतात माझ्या तक्रारीची तर मी आत्मदहन करणार आहे। तरी उद्या दिनांक 6 तारखेला मी एसडीओ कार्यालयासमोर अंगावर डिझेल घेईन आणि स्वतःला पेटवून घेईन आणि माझ्या पश्चात मी आत्मदहन केल्यानंतर हे जेवढे अधिकारी आहे या भ्रष्टाचारामध्ये भरपटले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, जेणेकरून उद्या आणखी कोणी भ्रष्टाचार करणार। बरं, आम्ही असंही ऐकलेलं आहे की तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगू? बरोबर सर, मला नेहमी लोकांचे फोन येतात गावातून की तुम्ही काहीतरी पैसे घेऊन सेटलमेंट करा, जर सेटलमेंट जर नाही करत असाल तर तुमच्यावर आम्ही खोटनाट्याचा गुन्हे दाखल करू किंवा तुम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न करू, नाही तर तुम्हाला गाडीला उडून देऊ, असे धमकी सुद्धा। तुमच्या जीवाला धोका आहे? माझ्या जीवाला 100% धोका आहे। कुणापासून? याच लोकांपासून। या आज रोजी सध्या ग्रामपंचायतचे तात्काळचे सरपंच आहे उषा विठ्ठल थेरोकार, यांचे पती विठ्ठल भिकाजी थेरोकार हे सुद्धा त्या लोकांसोबत मॅनेज झाले। बरं, तुम्ही त्यांच्या पतीवरती आरोप लावत आहात, तर माझं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतचा कारभार कोण सांभाळते? ते पती सांभाळतात की ज्या सरपंच पत्नी आहेत ते सांभाळतात? आता सध्या परिस्थिती फक्त सरपंच नाव आहे, पण सरपंच पतीच पूर्ण सांभाळते। कारण मीटिंग ज्या टायमात मासिक मीटिंग असली त्या टायमात सरपंचाची पत्नी जी असते फक्त मासिक मीटिंग मध्ये फक्त आतमध्ये बसली असते आणि मीटिंग झाली म्हणजे मीटिंग सुरू झाली म्हणजे ते प्रत्येक गोष्ट नवऱ्याला बाहेर विचारायला येते की हा ठराव घ्यायचा किंवा नाही घ्यायचा, त्याला विचार केल्यानंतर आतमध्ये जातं आणि तो सांगेल तशा पद्धतीने काम करतो। त्याच्यामुळे सरपंच काम कमी करतात आणि सरपंच पती जास्त काम करतात। मग आता तुमचा प्रशासनाला, शासनाला आणि पोलीस प्रशासनाला काय इशारा आहे? माझा पोलीस प्रशासनाला आणि शासनाला एकच नम्र विनंती आहे की मी केलेल्या तक्रारीची कारवाई करून यांच्यावर तात्काळ जेवढा काही भ्रष्टाचार झाला असेल तो पैसे यांच्याकडून जमा करा आणि तो गावाच्या विकास कामाकडे लावा, जेणेकरून उद्या आणखी भविष्यामध्ये कोणी भ्रष्टाचार करणार नाही। नाहीतर असं जर होत राहिलं तर याच्यानंतर 5 वर्ष आणखी कोणी सरपंच येईल, तो भ्रष्टाचार करील, तर आपलं काहीच होत नाही, त्याच्यामुळे हे असंच होत राहील। तर माझी फक्त एवढीच विनंती आहे की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा।